chordates, in which we started with something called as cephalochordates, urochordates and vertebrates. ठीक आहे. पहिला आपण घेतला होता युरोकॉर्डेट. नोटोकॉर्ड प्रेझेंट आहे, फक्त लार्वाच्या टेल मध्ये प्रेझेंट आहे, तसे तुमचे युरोकॉर्डेट. जर हेड पासून टेल पर्यंत प्रेझेंट असेल तर तो आहे सिफॅलोकॉर्डेट. अँड इफ द नोटोकॉर्ड इज रिप्लेस्ड बाय वर्टिब्रल कॉलम, दीज आर कॉल्ड एज वर्टिब्रेट्स. वर्टिब्रेट्स मध्ये पण आपण दोन शिकलो काल, नॅथोस्टोमाटा, अनॅथोस्टोमाटा. ठीक आहे. दोज ॲनिमल्स विच हॅव व्हॉट वी से ॲज जॉज, ज्यांना जबडे आहेत तर ते नॅथोस्टोमाटा, ज्यांच्यात नाही ते आहेत नॅथोस्टोमाटा. ठीक आहे. मग नॅथोस्टोमाटा परत आपण डिवाइड केले दोन मध्ये. ठीक आहे. एक होता सुपर क्लास स्पायसेस फिश. ठीक आहे. आणि दुसरा होता टेट्रापोडा. टेट्रा मीन्स फोर, पोडा मीन्स लेग्स और लिम्स. So if there are four limbs, Foure, that is four limbs, that is tetrapoda. स्पायसेस मध्ये आपण काल कॅरेक्टर्स बघितले, त्यातला सगळ्यात इम्पॉर्टंट कॅरेक्टर होता की स्केल्स आहेत, त्यानंतर तिथं फिन्स प्रेझेंट आहेत. त्यातला सगळ्यात इम्पॉर्टंट फिन कुठला तर कॉडल फिन. ठीक आहे, जो ड्रायव्हिंगसाठी आहे किंवा तो डिरेक्शन ठरवतो त्यांचा. तर ते बघितलं आणि आपण अजून एक इम्पॉर्टंट बघितलं की त्यांचा हार्ट जो आहे तो टू चेंबर्ड हार्ट आहे. ठीक आहे. देन वी मूव्ह टू टेट्रापोडा, इन विच वी स्टडीड फर्स्ट वन दॅट इज युअर अँफिबियन्स. पहिला आपण फक्त अँफिबियन्स घेतला होता. अँफिबियन्स आणि मेन कॅरेक्टर काय होतं की त्याचा जो हार्ट आहे तो थ्री चेंबर्ड आहे. ठीक आहे. दोन ऑरिकल्स, एक वेंट्रिकल प्रेझेंट आहे. ठीक आहे. आज आपण घेणार आहोत तो आहे रेप्टाइल्स. ठीक आहे, सरपटणारे प्राणी. कॅन यू गिव्ह मी एन एक्झाम्पल ऑफ रेप्टाइल्स? साप. साप. ओके. आणि कुठला आहे का? सरडा असू शकतो का? पाल असू शकते का? हो. हो, बरोबर. नाव इफ यू हा if you can imagine a snake and a lizard, ठीक आहे, किंवा टॉर्टाईस पण डोळ्यासमोर घेऊ शकता. काही टेस्ट काही जण म्हणजे किंवा क्रोकोडाईल डोळ्यासमोर घेऊ शकता. ठीक आहे. यांच्यामध्ये कसे आहेत, दीज आर कॉल्ड ॲज पेंटाडेक्टायलिक लिम्स. पेंटा म्हणजे पाच पाच. ठीक आहे. तर त्यांना पाच अपेंडेजेस प्रेझेंट आहेत एका लिम्बला. ठीक आहे, म्हणजे फोर लिम्ब आणि हाइंड लिम्ब. देर आर टू फोर लिम्स, टू हाइंड लिम्स. ठीक आहे. आणि लिम्सना आपल्याला जसे चार बोटं आहेत तसे त्यांना चार स्ट्रक्चर्स प्रेझेंट आहेत. ठीक आहे. सो दॅट इज कॉल्ड एज पेंटाडेक्टायलिक, आणि दिस इज प्रेझेंट फर्स्ट टाइम फ्रॉम युअर रेप्टाइल्स. तर रेप्टाइल्स हे इम्पॉर्टंट कॅरेक्टर आहे. अजून एक इम्पॉर्टंट कॅरेक्टर काय आहे, दीज आर युअर फर्स्ट ट्रू ॲनिमल्स विच आर प्रेझेंट ऑन लँड. हे जमिनीवर असलेले सगळ्यात पहिले, जमिनीवर आलेले हे सगळ्यात पहिले प्राणी आहेत. ह्याच्या अगोदर कुठला होता? ॲम्फिबियन्स होता. बरोबर. ॲम्फिबियन्सला पाणी पण पाहिजे आहे आणि जमीन पण पाहिजे आहे, तर तो वेगळा. ठीक आहे. सो दीज आर द फर्स्ट ॲनिमल्स विच आर गोइंग टू बी ट्रूली लँड ॲनिमल्स. ठीक आहे. सो दिस इज वन थिंग. Then another thing is what we say as their heart. ठीक आहे. हार्ट इन केस ऑफ अ रेप्टाईल इज 3.5 चेंबर्ड. म्हणजे काय तर तीन चेंबर व्यवस्थित आहेत. म्हणजे पहिले दोन तुमचे ऑरिकल्स आहेत आणि वेंट्रिकल मध्ये वॉल बिल्ड व्हायला लागली आहे, पण ती पूर्ण नाहीये वॉल, म्हणून हाफ. सो 3.5 चेंबर इन रेप्टाइल्स. पण त्यात एक एक्सेप्शन आहे, क्रोकोडाइल्स जे आहेत ना त्यांच्यामध्ये चार चेंबर्स आहेत. पण बाकी सगळे रेप्टाइल्स आहेत ना तर त्यामध्ये 2.5 आहेत. देन अनदर थिंग, सर्क्युलेशन ज्यावेळी म्हणतो आपण या तुमच्या रेप्टाइल्स मध्ये. ठीक आहे. तर सर्क्युलेशन इथं आहे ना तर तो आहे क्लोज्ड टाईप ऑफ सर्क्युलेशन. क्लोज्डचा अर्थ काय की जे ब्लड आहे, ब्लड इज गोइंग टू मूव्ह थ्रू युअर ब्लड वेसल्स, म्हणजे आर्टरीज आणि वेन्स थ्रू ब्लड मूव्ह होतं. ठीक आहे. इथल्या हार्ट मध्ये पण दोनदा ब्लड येतं, कारण की दोन ऑरिकल आहे तर दोनदा ब्लड येणार. एक ऑरिकल असेल तर एकदाच ब्लड येणार हार्टमध्ये. ठीक आहे. तर इथं पण येताना ब्लड दोनदा येणार हार्टमध्ये. पण खाली एकच वेंट्रिकल आहे म्हणून ब्लड खाली मिक्स होतं, अँड देन दिस मिक्स ब्लड इज सेंड टू युअर ऑर्गन्स. सो इट इज जस्ट लाईक
युअर लास्ट वन दॅट इज ॲम्फिबियन. जसं ॲम्फिबियन मध्ये सर्क्युलेशनला मिक्स ब्लड वापरलं जातं, तसं रेप्टाइल्स मध्ये पण मिक्स ब्लडच आहे. ठीक आहे. हेन्स दिस इज कॉल्ड ॲज डबल इनकम्प्लीट सर्क्युलेशन. ठीक आहे. तर दिस इज रिगार्डिंग सर्क्युलेशन. नाउ कम टू देअर सिस्टम स्केलेटन. तर दे हॅव एंडोस्केलेटन ॲज वेल ॲज एक्झोस्केलेटन. ठीक आहे. म्हणजे आत पण काही स्केलेटल बॉडीज प्रेझेंट आहेत आणि बाहेर पण दिसतात. ठीक आहे. आता ज्यावेळी बाहेरचं म्हणता, सो एक्झोस्केलेटन. सो फर्स्ट थिंग इज ऑन देअर स्किन, और स्किन इज फर्स्ट ड्राय. जसं ॲम्फिबियन मध्ये म्हटलं आपण ते मॉइस्ट स्किन आहे, स्लाइमी स्किन आहे. रेप्टायलियन मध्ये स्किन जी आहे ती ड्राय आहे. त्याच्यावर स्केल्स प्रेझेंट आहेत, खवले आहेत. ठीक आहे. काही वेळेला टॉर्टॉइस सारख्या कंडिशन मध्ये वर शील्ड प्रेझेंट आहे. ठीक आहे. तर ते आहे, याचं काम मेन काय आहे तर प्रोटेक्शन आहे. ठीक आहे. प्रोटेक्शन फ्रॉम अदर ऑर्गॅनिझम्स. कुठलाही दुसरा अॅनिमल अटॅक करू नये म्हणून हे प्रोटेक्शनसाठी असतं. ठीक आहे. त्यानंतर वेन यू टॉक अबाउट, आय वॉज टॉकिंग अबाउट मोटिलिटी. ठीक आहे. पेंटाडॅक्टाइलिस मला सांगतो मग अशी मी. ठीक आहे. तर लिम्सला 5 अशी बोटासारखे स्ट्रक्चर्स प्रेझेंट आहेत, हेन्स पेंटाडॅक्टाइलिक. ठीक आहे. क्लॉज आहेत, ते नख आहेत मोठे मोठे. ठीक आहे. जे वॉकिंगसाठी असेल किंवा सरपटण्यासाठी असेल. आता स्नेक मध्ये काय प्रॉब्लेम आहे की स्नेकचं जे इव्हॉल्युशन चालू होतं, उत्क्रांती चालू होती, तर स्नेक्स मधून त्यांचे पाय निघून गेले. ठीक आहे. पण स्नेक्सच्या आतमध्ये, सगळ्यामध्ये नाही, पण काही स्नेक्स आहेत, लाईक फॉर एक्झाम्पल अजगर, पायथन. ठीक आहे. पायथनच्या बॉडीच्या आतमध्ये एक स्केलेटन प्रेझेंट आहे विच इज कॉल्ड ॲज युअर पेल्विक गर्डल, खुबा. तर त्यामध्ये पेल्विक गर्डल आहे आणि इट प्रूव्ज की स्नेक्सना पण अगोदर कधीतरी त्यांच्या इव्हॉल्युशनच्या भागामध्ये तर त्यांच्यामध्ये पण पाय होते. ठीक आहे. इव्हॉल्युशन मध्ये हे पाय निघून गेले, पण हे पाय जिथं अटॅच होतात ना, दॅट इज युअर पेल्विक गर्डल. तर पेल्विक गर्डल इज स्टील प्रेझेंट इनसाइड पायथन अँड बोवा. ठीक आहे. नॉर्मल आपले जे स्नेक्स आहेत, कोबरा वगैरे आहेत ना, क्रेट वगैरे, त्याच्यामध्ये नाही आहे. पण जे मोठे सेक्स आहेत तर त्यांच्यामध्ये पेल्विक गर्डल प्रेझेंट असतो. दॅट मीन्स इट इज अ प्रूफ दॅट इन देअर अँसेस्टर्स लिम्स वर प्रेझेंट. नाव दे आर ॲबसेंट. पण बाकी रेप्टाइल्स मध्ये लिम्स आहेत. 4 लिम्स आहेत, FOURE 4 लिम्स. 2 हाइंड लिम्स, 2 फोर लिम्स. FORE 4 आणि FOUR 4 हे दोन्ही वेगळे कन्सेप्ट आहेत. 4 लिम्स आहेत, त्यातले 2 पुढचे 4 लिम्स, 2 मागचे हाइंड लिम्स. Each limb will be having 5 toe-like structures or finger-like structures. Hence it is called as pentadactylic. ठीक आहे. आता रिप्रोडक्शन कसं आहे? पहिला, जेवढे काही रेप्टाइल्स आहेत ना, हे मेल आणि फिमेल दोन्ही वेगवेगळे असतात. म्हणजे थोडक्यात काय तर दे आर युनिसेक्शुअल. ठीक आहे. सो दे आर युनिसेक्शुअल. दे हॅव सेक्शुअल डायमॉर्फिझम. म्हणजे काय, मेल आणि फिमेल तुम्ही मॉर्फॉलॉजी वरून सांगू शकता की मेल कुठला आहे, फिमेल कुठला आहे, वरून बघण्यावर. ठीक आहे. तसंच ह्याचं जे फर्टिलायझेशन आहे तर ते आहे इंटरनल. व्हॉट डू मीन बाय इंटरनल? मेल इज गोइंग टू रिलीज द स्पर्म इनसाइड द बॉडी ऑफ द फिमेल. फिमेलच्या बॉडीमध्ये तो स्पर्म रिलीज करतो आणि मग तो मेल स्पर्म असेल आणि फिमेलचा जो एग आहे हे फ्यूज होतात. पण हे कुठं होतात तर फिमेलच्या बॉडीच्या आतमध्ये होतात. म्हणून इंटरनल फर्टिलायझेशन. तिसरं कॅरेक्टर काय, जो डेव्हलपमेंट आहे तो काही केसेसमध्ये डायरेक्ट आहे, म्हणजे मेजरली डायरेक्ट आहे. म्हणजे जो एग आहे, एग पासून डायरेक्टली इंडिव्हिज्युअल मिळतो, अडल्ट मिळतो. लार्वा सारखं काही येत नाही. ठीक आहे. पण देर इज अ रेअर चान्स और देर कुड बी लार्वा प्रेझेंट. बट एक्झाममध्ये लिहायचं असेल ना तर तुम्ही लिहायचं की डायरेक्ट डेव्हलपमेंट. आता अजून एक कॅरेक्टर येत होते की हे ओव्ही पॅरस आहेत का बीव्ही पॅरस आहे. ठीक आहे. व्हॉट डू मीन बाय ओव्ही पॅरस? So those animals which lay eggs are called as oviparous. Okay. And those animals which do not lay eggs but directly deliver the baby, that is called as viviparous. कळतंय? ओव्हिपॅरसचं एक्झाम्पल तुमची कोंबडी अंडी घालते. ठीक आहे. आणि आपण जे आहोत ना, तर आपण आहोत विव्हिपॅरस. डायरेक्टली यंग इंडिव्हिज्युअलला आपण बर्थ देतो. तर जेवढे काही रेप्टाइल्स आहेत ना, हे सगळे आहेत तुमचे ओव्हिपॅरस. आता या सगळ्या केसमध्ये त्यांना कुठं पाणी लागलं का? नाही. हेन्स वी कॉल देम ॲज ट्रू लँड ॲनिमल्स.
ह्यांना ना रिप्रोडक्शनला पाणी लागते, कशालाही लागत नाही. एक्सक्रीशन पण करतात, पण एक्सक्रीशनला पण वॉटर कमी लागतं त्यांना. दे आर नॉट अमोनोटेलिक, दे आर युरिओटेलिक. युरिया रिलीज करतात. किडनीज प्रेझेंट आहेत, म्हणजे वॉटर जरी त्यांनी यूज करत असतील त्यांच्या बॉडीमधला, ठीक आहे, तर ते वॉटर परत फिल्टर आउट केलं जातं. म्हणजे त्यातलं जेवढं वेस्ट करता येईल तेवढं कमीत कमी वेस्ट वॉटर केला जातो. ठीक आहे. सो दे डू नॉट वेस्ट मोर वॉटर, हेन्स दे आर ट्रू लँड ॲनिमल्स. समजलं का रेप्टाइल्स? हो सर. ओके. नाउ द नेक्स्ट वन इज एव्स. बरं, रेप्टाइलचा अजून एक कॅरेक्टर, शेवटचा कॅरेक्टर मी विसरलो. ठीक आहे, शेवटचं कॅरेक्टर आहे की दे आर कोल्ड ब्लडेड ॲनिमल्स, दे आर पॉइकिलोथर्म्स. ठीक आहे, म्हणजे आत्तापर्यंत जेवढे बघितले रेप्टेलिया पर्यंत हे सगळे आहेत कोल्ड ब्लडेड, हे सगळे आहेत पॉइकिलोथर्म्स. दे कॅनॉट कंट्रोल देअर ओन बॉडी टेम्परेचर. बॉडी टेम्परेचर कोण कंट्रोल करतं? तर एक्सटर्नल कंडिशन्स कंट्रोल करतात. बाहेर टेम्परेचर ड्रॉप झाला, ह्यांचं बॉडी टेम्परेचर ड्रॉप झाला. बाहेर टेम्परेचर इन्क्रीज झाला, तर ह्यांचं बॉडी टेम्परेचर इन्क्रीज झालं. तर असे हे तुमचे रेप्टाइल्स आहेत. नेक्स्ट थिंग इज एव्स, बर्ड्स. ठीक आहे, आता बर्ड्समध्ये आणि मॅमल्समध्ये खूप चांगले चांगले कॅरेक्टर्स आहेत. त्यातला पहिला डिफरंट कॅरेक्टर आत्तापर्यंत नव्हता तो कॅरेक्टर, आणि आत्ता ह्या दोघांमध्ये असेल तो एव्स आणि मॅमल्समध्ये. दॅट इज दे आर गोइंग टू हॅव 4 चेंबर्ड हार्ट. 4 चेंबरचा हार्ट आहे, 2 ऑरिकल्स आहेत, 2 वेंट्रिकल्स आहेत. ठीक आहे, दोन्ही मध्ये तुम्हाला ब्लड येणार आहे, दोन्ही ऑरिकल्स मध्ये. सो डबल सर्क्युलेशन आहे. ठीक आहे, आणि खाली जाऊन ते ब्लड मिक्स पण होत नाही. म्हणजे लेफ्ट ऑरिकल मधून ब्लड जातो लेफ्ट वेंट्रिकलला, राईट ऑरिकल मधून जातो राईट वेंट्रिकलला. तर ब्लड डझंट गेट मिक्स्ड. हेन्स दिस इज कॉल्ड एज कम्प्लीट सर्क्युलेशन. दिस इज फर्स्ट टाइम प्रेझेंट इन किंगडम एनिमेलिया. एक तर तुमचा 4 चेंबर्ड हार्ट, दुसरा आहे तुम्हाला सांगितलं ते डबल सर्क्युलेशन, तो पण कम्प्लीट. तर हे फक्त एव्स आणि मॅमल्स मध्ये मिळतं, बाकी कुठेही मिळत नाही. दुसरा कॅरेक्टर जो फक्त एव्स मध्ये आहे किंवा आणि मॅमल्स मध्ये आहे तो आहे, दीज आर द फर्स्ट ॲनिमल्स टू बी वॉर्म ब्लडेड. मीन्स दे कॅन कंट्रोल देअर ओन बॉडी टेम्परेचर. बाहेर कितीही थंडी पडू देत, आपलं बॉडी टेम्परेचर बदलत नाही. बाहेर 40 डिग्रीच्या वर तापमान जर येत, पण आपलं बॉडी टेम्परेचर बदलत नाही. ठीक आहे, तर हे अडॅप्टेशन्स आहेत. विचार करा, ज्यावेळी बाहेर थंडी पडते, ठीक आहे, तेव्हा आपली बॉडी अंघोळ करून आलं तर शिवर होते, कडकडून येते. हे असं का होतं? जेव्हा आपली बॉडी शिवर होते ना, तेव्हा बॉडी आपल्या हीट तयार करते. ठीक आहे, मग हीट तयार होणार आहे. मग हीट तयार झाली की बॉडी टेम्परेचर आपण मेंटेन केला, कारण बाहेर थंडी आहे, आपलं बॉडी टेम्परेचर कमी झालं पाहिजे, पण होत नाही का? तर शिवरिंगमुळे हीट जनरेट झाली. सो इट विल बी कीपिंग युअर बॉडी वॉर्म. उलटा असेल, बॉडी टेम्परेचर बाहेर टेम्परेचर खूप जास्त आहे, 40, 41, 42 आहे, म्हणजे बाहेर ऊन पडले कडक. ठीक आहे, आपल्याला काय होतं? आपल्याला घाम फुटतो, वी स्टार्ट टू स्वेट. ठीक आहे, नाउ व्हेन द स्वेटिंग स्टार्ट्स, एकदा स्वेटिंग आला की थिन वॉटरचा लेअर तयार होतो तुमच्या स्किनवर. जसं वारं येईल ते परत थंड होतं. ठीक आहे, असं करून तुझं बॉडी टेम्परेचर परत कूल केलं जातं. सो वी कॅन मेंटेन आवर ओन बॉडी टेम्परेचर. दॅट इज कॉल्ड ॲज हिमिओथर्म्स ऑर वॉर्म ब्लड. ठीक आहे, सो दिस इज रिगार्डिंग युअर सर्क्युलेशन. आणि आपलं सर्क्युलेशन क्लोज्ड आहे, आपल्यात पण, एव्समध्ये पण, ॲम्फिबियन्समध्ये पण, प्लस तुमचे पायसिसमध्ये किंवा लास्ट झालेला आपला रेप्टाइल्स, या सगळ्यामध्ये क्लोज्ड आहे. व्हॉट यू मीन क्लोज्ड? द ब्लड इज गोइंग टू सर्क्युलेट थ्रू युअर ब्लड वेसल्स, दॅट इज क्लोज्ड आहे. ठीक आहे, नाउ न्यू थिंग, वी सेड दॅट ऑल ऑफ दीज म्हणजे एव्स, मॅमल्स, रेप्टाइल्स, ॲम्फिबियन्स हे सगळे पडले टेट्रापोडामध्ये. 4 पाय असले पाहिजे. ठीक आहे, 4 पाय म्हणजे आपल्यामध्ये केसमध्ये काय 2 हात 2 पाय. ठीक आहे, पण 4 लिम्स पाहिला आहेत. तर बर्ड्समध्ये हाइंड लिम्स तर आहेत. ठीक आहे, बट द 4 लिम्स हॅव बीन कन्व्हर्टेड इनटू विंग्स. कशासाठी? तर बर्ड्सला फ्लाईट पाहिजे, हवेत उडायचे आहेत त्यांना. मग त्यासाठी आपले नॉर्मल 4 आर्म्स घेऊन चालत नाही, 4 लिम्स घेऊन. सो ते कन्वर्ट झालेत विंग्समध्ये. ठीक आहे, सो दॅट इज द फर्स्ट थिंग. त्यानंतर ह्यांना हवेमध्ये उडायचं असतं, तर त्यामुळे काय होतं, यांचं बोन डेन्सिटी आहे ना, ही कमी असते. बोन्सला जास्त वेट नाहीये. हे जे बोन्स आहेत ना, हे सगळे पोकळ आहेत. सो वी कॉल देम हॉलो बोन्स, कॉल्ड ॲज न्यूमॅटिक बोन्स. सो दीज न्यूमॅटिक बोन्स आर प्रेझेंट इन बर्ड्स और एव्स. ठीक आहे, त्यांना बीक आहे, त्यांना जॉज नाही आहेत, आपल्यासारखा जबडा नाही आहे. त्यांना काय, तर त्यांना चोच आहे. ठीक आहे, चोचीच्या आतमध्ये दात आहेत का? तर नाही. सो देर आर बीक, बट टीथ आर ॲबसेंट. ठीक आहे,
युरिनरी ब्लॅडर हा कम्प्लिटली ऍबसेंट आहे. आता मला सांगा, जर युरिनरी ब्लॅडर ऍबसेंट असेल तर मग युरिन फॉर्मेशन आहे का? नाही. ठीक आहे. मग ते स्वतःतला जो नायट्रोजनस वेस्ट आहे, जो आपल्यामध्ये युरियामध्ये असतो किंवा एखाद्या aquatic ॲनिमल असेल तर त्यामध्ये अमोनिया तयार होतो. मग इथं हा वेस्ट कसा बाहेर टाकला जाईल? सो वेस्ट इज इन फॉर्म ऑफ युरिक ॲसिड. ठीक आहे. विच रिक्वायर्स व्हेरी लेस वॉटर टू बी एक्सक्रीटेड आउट. सगळ्यात कमी पाणी लागतं युरिक ॲसिडला. 50 ते 60 ml मध्ये जवळपास 1 ग्रॅम युरिक ॲसिड बाहेर ढकलला जाऊ शकतो. इथं 50-60 लिटर लागणार होता, तिथं फक्त 50 ते 60 ml लागतं. ठीक आहे. तर तेवढ्या वॉटरमध्ये युरिक ऍसिड बाहेर ढकलला जातो. सो युरिक ऍसिड इज द एक्सक्रिटरी प्रोडक्ट इन केस ऑफ एव्स. ठीक आहे. आणि युरिक ऍसिड आहे, हेन्स द एव्स आर कॉल्ड ॲज युरिकोटॅलिक. अजून एक कॅरेक्टर, हे आता हे रिप्रोडक्शन संदर्भात आहे. काय की ह्युमन्समध्ये किंवा मॅमल्समध्ये 2 ओव्हरीज असतात फिमेल्समध्ये. मेल म्हणजे फिमेल म्हणजे 2 ओव्हरीज आहेत, एक लेफ्टला असते एक राईट असते. ठीक आहे. आपण म्हणतो ना, एखादी फिमेल जर रिप्रोडक्टिव्ह फेज मध्ये असेल तर शी गोज थ्रू अ सायकल दॅट इज कॉल्ड ॲज मेन्स्ट्रुअल सायकल, पाळी येणे. ठीक आहे. तर प्रत्येक मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये एक ओव्हरी ऍक्टिव्हेट होते. मीन्स फॉर एक्झाम्पल कन्सिडर, इफ इन दिस मंथ देर इज अ सायकल, लेफ्ट साइड इज ऍक्टिव्हेटेड, इन द नेक्स्ट मंथ इट विल बी द राईट साइड. एका वेळी एक ओव्हरी ऍक्टिव्हेट होते आणि एका ओव्हरीमधून एक एक बाहेर पडतो दर सायकलमध्ये. हे आपल्या केसमध्ये. एव्स मध्ये काय आहे तर फिमेलमध्ये एकच ओव्हरी आहे. दुसरं काय, सायकल्स येत नाहीत एव्स मध्ये. ठीक आहे. आहे ओव्हरी, तर ओव्हरी मधून एग रिलीज केला जाईल डायरेक्टली आणि मग फर्टिलायझेशन होईल. आता फर्टिलायझेशन कसे होतं तर फर्टिलायझेशन अगेन विल बी इंटरनल. मेल त्याचे गॅमेट्स फिमेलच्या बॉडीमध्ये रिलीज करतो आणि मग मेल गॅमेट जो स्पर्म आहे तो आणि फिमेलचा एग हे दोन्ही फ्यूज होतील आणि झायगोट तयार होईल आणि मग एम्ब्रिओ तयार होऊन जाईल. ठीक आहे. पुढचा पॉईंट रिप्रोडक्शन असा आहे की देर आर और दे आर हॅव सेक्शुअल डायमॉर्फिझम. मेल बर्ड कुठला फिमेल बर्ड कुठला हे बघून पण कळतं, मॉर्फॉलॉजीवरून कळतं. ठीक आहे. तर असे आहेत तुमचे रिप्रोडक्टिव्ह कॅरेक्टर्स. नेक्स्ट देन देर इज रेस्पिरेशन. ठीक आहे. आता रेस्पिरेशनसाठी तर लंग्स प्रेझेंट आहेत. नाउ व्हेन यू से देर आर लंग्स, वी से द टाइप ऑफ रेस्पिरेशन इज कॉल्ड एज पल्मोनरी रेस्पिरेशन. ठीक आहे. तर पल्मोनरी रेस्पिरेशन प्रेझेंट आहे. व्हॉट अबाउट स्केलेटल सिस्टीम? तर आहे, बोन्स तर आहेतच, म्हणजे एंडोस्केलेटन तो बोन्सनी बनलाय. व्हॉट अबाउट एक्झोस्केलेटन? बॉडीच्या बाहेरला कुठाचे काही पार्ट्स आहेत का तर आहेत, काही तर नेल्स असतात, त्यानंतर त्याचे फेदर्स असतात. ठीक आहे. पख असतात, बरोबर ना. आता बिलो देअर फिदर्स, म्हणजे जिथं फिदर्स अटॅच होतात त्यांच्या बॉडीला, तर त्या खाली बेसला काही ऑइल ग्लँड्स असतात. तुम्ही कधीतरी बघाल, पक्षी एका ठिकाणी बसला असेल ना, तो काहीतरी चोचीतनं घेऊन त्या बॉडीला खाजवत असतो, लावत असतो. तिथनंच त्या बॉडीला काहीतरी खाली प्रिक करतो आणि तिथून परत त्या फिदर्सवर पुसतो ते. ठीक आहे. नाउ ही इज ऍडिंग ऑइल विच इज प्रेझेंट इन दॅट ग्लँड. त्याच्या बेसला, प्रत्येक फेदरच्या बेसला एक ग्लँड प्रेझेंट असतो कॉल्ड एज प्रिन ग्लँड. ठीक आहे. त्या प्रिन ग्लँडमध्ये प्रेझेंट असतो ऑइल. मग पक्षी काय करतो की चोचेने ते ग्लँडवरचा ऑइल तो त्या चोचेवर घेतो. ठीक आहे. आणि विथ द हेल्प ऑफ बीक इट विल अप्लाय दॅट ऑइल ऑन द फिदर्स. ऑइल का लावायचा? कारण की आता पक्ष्यांना जर पाऊस पडला, ते भिजले, तर त्यांना फ्लाय करता येत नाही. ठीक आहे. मग जर ऑइल लावलं तर त्या फिदर्स ओले होत नाहीत, त्यासाठी ते ऑइल लावतात. ठीक आहे. त्यानंतर अजून एक कॅरेक्टर. आता मॅमल्स मध्ये बरोबर छातीजवळ आपल्या एक असतो ब्रेस्ट बोन नावाचा, स्टर्नम. ठीक आहे. तर स्टर्नम इथं पण प्रेझेंट आहे, एव्स मध्ये पण प्रेझेंट आहे. पण इथला स्टर्नम वेगळा आहे. तो कसा आहे तर तो व्ही शेप्ड आहे, व्ही सारखा आहे. ठीक आहे. आणि त्या प्रत्येक व्हीच्या दोन्ही भागाला, दोन्ही बाजूपासून एक एक फिदर बाहेर पडतो. हेन्स वी से इट इज कॉल्ड एज कील्ड स्टर्नम और व्ही शेप्ड स्टर्नम विच इज प्रेझेंट इन एव्स. रिप्रोडक्शन झाल्यानंतर ज्या वेळेला इंडिव्हिज्युअल्स ले करायची वेळ येते, ठीक आहे, तर दे आर गोइंग फॉर एग लेईंग, अंडी घालतात पक्षी. ठीक आहे. सो वी कॉल देम ॲज ओव्हिपॅरस. सो ऑल द एव्स आर ओव्हिपॅरस, सगळेचे सगळे. ठीक आहे. मग तुम्ही मोठा पक्षी घ्या, कन्सिडर ऑस्ट्रिच, तो पण अंडी घालतो. ठीक आहे.
आणि चिमणी घेतली तर ती पण अंडे घालते. तर किती मोठा असेल, किती छोटा असेल, पक्षी असेल तर तो अंडी घालणार आहे. ही और शी इज ओविपॅरस. समजतंय? हो हो सर. सर. ओके. लास्ट वन, that is class or superclass Mammalia. ठीक आहे, इन विच वी आर गोइंग टू बी बिलॉंगिंग. आपल्यासाठी जो आहे ना तर तो क्लास मॅमेलिया आहे. ठीक आहे. आता आपण पहिलं घेऊ विचारला तो आहे ह्याचा जे मॅमल्स आहेत त्यांच्यामध्ये एंडोस्केलेटन आणि एक्झोस्केलेटन आहे का. आता मला सांगा आपल्यामध्ये बोन्स आहेत का. काय सर. आपल्या बॉडीमध्ये बोन्स आहेत का. बोन्स बोन्स म्हणजे हाडं आहेत का. हो येस सर. सर. आहेत ना. हा. सो वी हॅव बोन्स. लाईकवाईज वी ऑल्सो हॅव समथिंग कॉल्ड एज कार्टिलेज. तर कार्टिलेज पण प्रेझेंट आहे, बोन्स पण प्रेझेंट आहे. म्हणजे आपला जो एंडोस्केलेटन आहे, एंडोस्केलेटन इन केस ऑफ मॅमल्स इज मेड अप ऑफ बोथ बोन्स अँड युअर कार्टिलेज. व्हॉट अबाउट आर एक्झोस्केलेटन. आपल्या बॉडीच्या बाहेरच्या बाजूला असे कुठले पार्ट्स प्रेझेंट आहेत का ज्याला आपण एक्झोस्केलेटन मध्ये काउंट करू शकतो. तर करू शकतो. नेल्स आहेत, हेअर्स आहेत. ठीक आहे. सो दीज आर, किंवा बॉडी हेअर्स आहेत, डोक्यावरचे केस आहेत. तर हे सगळे जे आहेत ना दीज आर द पार्ट्स ऑफ युअर एक्झोस्केलेटन. आपल्यात दोन्ही आहे. ठीक आहे. नाउ व्हेन यू से एक्झोस्केलेटन, ठीक आहे, व्हेन यू टॉक अबाउट स्किन, तर आपल्या स्किनवर दोन टाईपचे ग्लँड्स असतात. ठीक आहे. एक जो आहे तो स्वेट ग्लँड आहे जिथून घाम बाहेर पडतो, आणि दुसरा जो आहे दे आर कॉल्ड एज सेबेशियस ग्लँड्स, ऑइल ग्लँड्स, जिथून ऑइल रिलीज केलं जातं. ठीक आहे. अँड दॅट ऑइल इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर आर स्किन स्ट्रक्चर. ठीक आहे. स्किन किती चांगली राहते तर हे ऑइलवर ठरतं. ठीक आहे. तुमची स्किन जर खूपच ड्राय झाली तर स्किन लवकर खराब होते, त्याला हे पडतात, पांढरे पडते. ठीक आहे. तर स्किनवर ऑइल असलेलं चांगलं असतं. ते खूप जास्त असू नये, वाईट दिसतं, बाकी काही नाही. ठीक आहे. देन सेकंड थिंग इज अ की कॅरेक्टर इन मॅमल्स. म्हणजे आतापर्यंत हे कॅरेक्टर कुठंच नव्हतं, इथं आहे. असं कॅरेक्टर कुठले कुठले तर दोन. पहिलं कॅरेक्टर मेमरी ग्लँड्स. ठीक आहे. आपल्यामध्ये मेमरी ग्लँड्स असतात जेणेकरून ते यंग वन्सला मिल्क प्रोव्हाइड करतात, नरिशमेंट प्रोव्हाइड करतात, म्हणून मेमरी ग्लँड्स आहेत. दुसरं काय की आपल्या बॉडीमध्ये लंग्सच्या खाली एक डायफ्राम प्रेझेंट आहे. ठीक आहे. जो डायफ्राम असतो नॉर्मली डोम शेप्ड सी सारखा असतो. ज्यावेळी तुम्ही एक्सपिरेशन करता, ज्यावेळी तुम्ही एक्झेल करता, नाकावाटे हवा बाहेर सोडता, त्यावेळी तो डोम शेप होतो. ज्यावेळी तुम्ही श्वास आतमध्ये घेता, इनहेलेशन करता, इन्स्पिरेशन करता, तर त्यावेळी तो डोम जो आहे तुमचा, तो डायफ्राम आहे तो फ्लॅट होतो. ठीक आहे. पण डायफ्राम प्रेझेंट आहे हे मेन. त्यानंतर अजून एक कॅरेक्टर असं येतं की आपल्यामध्ये जे इयर्स आहेत हे एकदम टिपिकल आहेत. ठीक आहे. वी हॅव इयर्स विथ थ्री पार्ट्स. द इयर हॅज अन एक्सटर्नल इयर, मिडल इयर अँड इंटरनल इयर. तर तिन्ही पार्ट प्रेझेंट असलेला आपला हा इयर आहे. ठीक आहे. त्यानंतर नर्वस सिस्टीम म्हटला तर आपल्यामध्ये सीएनएस आहे, पीएनएस आहे. ठीक आहे. म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टीम आहे ज्यामध्ये ब्रेन, स्पायनल कॉर्ड दोन्ही येतं. आणि मग पीएनएस आहे ज्यामधून स्पायनल कॉर्ड मधून काही नर्व्स बाहेर आले असतात, दीज आर कॉल्ड एज स्पायनल नर्व्स. तसेच क्रेनियम, डोक्यातनं काही नर्व्स बाहेर आले असतात, दीज आर कॉल्ड एज क्रेनियल नर्व्स. ठीक आहे. तर हे सगळं प्रेझेंट आहे आपल्या बॉडीमध्ये. देन व्हॉट अबाउट युअर डायजेस्टिव्ह सिस्टीम. ठीक आहे. तर डायजेशन हे आपलं कम्प्लीट आहे, पण वी आर होलोझोईक. व्हॉट डू मीन बाय होलोझोईक. आपण काय करतो, फूड बाहेरून आपल्या बॉडीमध्ये घेतो. ठीक आहे. सो फूड इज फर्स्ट इंजेस्टेड, म्हणजे आत घेतलं जातं, आणि मग डायजेशन जे होतं ना ते आहे एक्स्ट्रा सेल्युलर, सेलच्या बाहेर डायजेशन होतं. आपलं जे पोट आहे, ठीक आहे, तर पोटाच्या लाइनिंगला सेल्स असतात, मधला जो स्पेस आहे ना तो एम्प्टी आहे, तो फ्री आहे, तिथं काय नाही. मग फूड कुठं येतं तर त्या एम्प्टी स्पेसमध्ये येतं. ठीक आहे. एकदा एम्प्टी स्पेसमध्ये फूड आला की जे बाकीचे सेल्स आहेत कडेला त्या, तर ते त्यामध्ये ज्यूस रिलीज करतात, गॅस्ट्रिक ज्युसेस, आणि मग डायजेशन करतात. सो द डायजेशन इज एक्सटर्नल, but firstly the food is ingested, taken inside the body. Now that is called as holozoic mode of digestion. ठीक आहे. सर्क्युलेशन म्हणत असाल तर वी हॅव फोर चेंबर्ड हार्ट, दोन ऑरिकल, दोन वेंट्रिकल परत प्रेझेंट आहेत.
डबल सर्क्युलेशन आहे, कंप्लीट सर्क्युलेशन आहे, प्लस आपल्यामध्ये जे आरबीसीज आहेत म्हणजे लाल पेशी, ठीक आहे, तांबड्या पेशी म्हणतो आपण त्यांना, ठीक आहे, जो आरबीसीज प्रेझेंट आहेत तर त्यांच्यामध्ये न्यूक्लियस नाही आहे. सो वी कॅन से आरबीसीज आर ई न्यूक्लिएटेड. म्हणजे कसं असतं, ज्यावेळी आरबीसी तयार होतो तर त्यामध्ये न्यूक्लियस असतो, पण तो फंक्शनल नाही आहे आरबीसी. पण ज्यावेळी तो मॅच्युअर होतो म्हणजे फंक्शनल होतो ना, त्यावेळी त्यातला न्यूक्लियस निघून जातो. तर तसे तुमचे आरबीसीज आहेत. अजून एक डायजेशन सांगतो त्या आपल्याला माउथ किंवा टीथचे कॅरेक्टर सांगायला लागतात. In case of mammals or majority of mammals, the teeth is heterodont. हेटेरो म्हणजे डिफरंट, डॉन्ट म्हणजे टीथ. दात आपले वेगवेगळे आहेत ना, काही पहिले पुढचे दात असतात, ठीक आहे, त्याला म्हणतात आपण इनसिझर्स, चावण्यासाठी असतात, काहीतरी कट करायला असतात. त्याकडेला सूळ असते, दॅट इज कॉल्ड एज कॅनाइन. एखादं फूड असेल ना तर पेनिट्रेट करायला आपण वापरतो कॅनाइन्स. त्याच्या मागे आहेत प्री मोलार, दाढेजवळचे दुसरे असतात ना मोठे मोठे दात, तर ते आहेत प्री मोलार, आणि शेवटी असतो दाढ, दॅट इज मोलार. तर 4 वेगळे टाईपचे टीथ आपल्या माउथ मध्ये प्रेझेंट आहेत, ठीक आहे. घोड्यामध्ये नसतात, शार्क मध्ये नसतात, ठीक आहे, पण ह्युमन्स मध्ये आहेत. सो यू कॅन से सम ऑफ द मॅमल्स हॅव हेट्रोडॉन्ट, आर हेट्रोडॉन्ट, ठीक आहे. आता जो तुमचे मोलार प्री मोलार आहेत ना, म्हणजे दाढ आहेत ना, त्याचा उपयोग काय तर क्रशिंग करण्यासाठी, जे काय फूड आहे ते क्रश करायचं, हे त्यांचं काम. एक्सक्रिशन जर म्हटलात ह्युमन्स मध्ये तर किडनीज प्रेझेंट आहेत. आपल्या बॉडीतून ज्यावेळी वेस्ट बाहेर पडतो तो पडतो युरियाच्या फॉर्म मध्ये, हेन्स वी आर युरिओटेलिक, ठीक आहे. अँड ऑल द मॅमल्स आर मोस्टली टेरेस्ट्रियल, जमिनीवर आहेत, ठीक आहे. देर आर सम मॅमल्स विच आर प्रेझेंट ॲक्वॅटिक, किंवा पाण्याखाली पण एखादा मॅमल आहे. सांगू शकता का एखादा मॅमल जो पाण्यामध्ये असतो? कसं ओळखायचा मॅमल कुठला? तर जो डायरेक्टली यंग वन्सला डिलिव्हर करतो, जो विव्हिपॅरस आहे, ज्याच्यामध्ये मेमरी ग्लँड प्रेझेंट आहे, तर हे मॅमल्स. कॅन यू गिव्ह मी एन एक्झाम्पल विच इज अ मॅमल प्रेझेंट इन aquatic कंडिशन्स? काय माहित नाही तुम्हाला? कॅमल. अरे aquatic पाण्यामध्ये असलेला. फिश. कॅमलला पाणी बघायला मिळत नाही काय काय 4-4 दिवस. फिश नाही. आता फिश स्पायसेस मध्ये पडले ना सगळे. मॅमल्स मध्ये कोण आहे? डायग्राम दिसते ना तुम्हाला? स्लाइड दिसते? हो. हा, तर तो वेल आहे, देव मासा आहे. सो वेल इज अ मॅमल, बट इट इज aquatic, ठीक आहे. तसंच एकच मॅमल आहे जो फ्लाइंग आहे, जो एरियल आहे, तो आहे तुमचा बॅट, वटवाघूळ. वटवाघूळ पण मॅमल आहे, ठीक आहे. सो दीज आर युअर एक्झाम्पल्स फॉर मॅमल्स, ठीक आहे. नाउ कन्सिडर दिस थिंग, मॅमल्स आर रिप्रोड्यूस सिस्टम. तुम्हाला आत्ताच मी सांगितले काय, की मॅमल जे आहेत ना, हे सगळे डायरेक्टली यंग वन्सला डिलिव्हर करतात, ठीक आहे. म्हणजे सगळे आहेत हे विव्हिपॅरस आहेत, ठीक आहे. पण आता तुम्हाला ते 2 कंडिशन तुम्हाला देत मी, 3 कंडिशन्स आहेत. पहिला ओव्हिपॅरस म्हणजे काय, देर आर व्हेरी फ्यू मॅमल्स जे होते अगोदर, आता नाहीच आहेत, ठीक आहे. देर वेर फ्यू मॅमल्स यूज टू ले एग्स. त्याचं एक्झाम्पल आहे डक बिल्ड प्लॅटिपस, स्कूलिंग मध्ये तुम्हाला शिकवलं असेल, ठीक आहे. तर हा काय करत होता, तर हा एग्स ले करायचा. एग्स ले झाल्यानंतर ह्याच्यातून ते तुमचे यंग इंडिव्हिज्युअल्स बाहेर पडायचे आणि मग दुधासाठी परत त्या मदरवर डिपेंड व्हायचे, कारण की त्याच्यामध्ये मेमरी ग्लँड्स होते, ठीक आहे. म्हणजे एग ले करायचं जे कॅरेक्टर आहे ना, हे त्याचं रेप्टाइल्सचं कॅरेक्टर आहे, ठीक आहे. पण मेमरी ग्लँड आहेत म्हणून हा झाला मॅमल. दुसरं एक्झाम्पल आहे कॅंगारू, विच इज कॉल्ड एज अ मार्सुपियल. इथं काय असतं, की तो डिलिव्हर करतो बेबीला, ठीक आहे, आणि तो बेबी शक्यतो प्री मॅच्युअर असतो. प्री मॅच्युअर म्हणजे काय, उदाहरण तुम्हाला सांगतो, माणसामध्ये 9 महिने 9 दिवस पूर्ण व्हायला लागतात. एखाद्याची डिलिव्हरी 8व्या महिन्यातच होते, 7व्या महिन्यातच होते, मग हे झाला प्री मॅच्युअर, ठीक आहे. तसं कांगारू पण प्री मॅच्युअर डिलिव्हर करतो. आता डिलिव्हर केल्यानंतर कसं असतं, की डेव्हलपमेंट आत तरी व्यवस्थित होत होती त्याची, पण एकदा तो बाहेर आला की डेव्हलपमेंट कमी होते. त्यावेळी काय करतो, तो त्याच्या बॉडीवर त्याला कॅरी करतो सगळीकडे. हे जिथं जाईल मदर कॅंगारू त्यावर त्याचं बाळ पण निघून जातं त्याच्यावरच, ठीक आहे. तर त्याला पाऊच असतात, तर पाऊचमध्ये कॅरी केलं जातं, ठीक आहे. एक तुम्हाला इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो मी, नॉट रिगार्डिंग दिस थिंग. सी हॉर्स,
तर सी हॉर्स काय करत जातं, नॉर्मली काय मार्सुपियल मध्ये कंगारू असेल तर जी मदर आहे ना ती त्या बाळाला कॅरी करते. सी हॉर्स म्हणजे काहीतरी वेगळंच आहे. ठीक आहे. मेल आणि फिमेल रिप्रोड्यूस करतात. फिमेल्स भरपूर इंडिव्हिज्युअल्स बाहेर रिलीज करते एका वेळेला. ते सगळे इंडिव्हिज्युअल्स त्यांचा जो मेल आहे पार्टनर तो कॅरी करतो त्यांना फीडिंगसाठी. ठीक आहे. म्हणजे फिमेलचं काम काय तर रिप्रोड्यूस करणे, ते बाळ जे काय त्याची पिल्लं आहेत ती सोडून देणे. मेल त्याची देखभाल करतो. नॉर्मली बाकी सगळ्या केसेसमध्ये काय असते, जी फिमेल आहे ना ती त्या बाळाबरोबर बऱ्यापैकी राहते. त्यांना फीड करते. एकदा ते मॅच्युअर झाले की मग त्यांना सोडून देतात. तसंच हे कंगारू पण आहेत. इथं जी फिमेल आहे दॅट टेक्स केअर ऑफ द यंग वन्स बाय कॅरिंग देम इन अ पाउच व्हिच इज प्रेझेंट एक्सटर्नली. बॉडीच्या बाहेर एक पाउच आहे. त्या पाउचमध्ये ते यंग वन्स बसतं आणि मग ही जातात बाहेर. जिथं जायचं तिथे फीडिंगसाठी जायचं ते फीडिंगला जातात. लास्ट इज प्लासेंटल मॅमल्स, ज्यांच्यामध्ये नाळ तयार होते. ठीक आहे. थोडक्यात काय, की आत बाळ डेव्हलप होत असतं बॉडीमध्ये, फिमेलच्या बॉडीमध्ये. ते कनेक्टेड असतं त्या आईशी. दॅट इज कॉल्ड एज अम्बिलिकल कॉर्ड, दॅट इज कॉल्ड एज प्लासेंटा. ठीक आहे. आणि प्लासेंटा थ्रू त्याला नरिशमेंट मिळतं आणि प्लासेंटा थ्रूच त्या बाळाचं पण एक्रिशन पण घडतं. नाउ दोज आर कॉल्ड एज प्लासेंटल मॅमल्स. So you can get all the three, but the oviparous condition is nearly done. त्याचा आता एक्झाम्पल कोण नाहीये तसं. ठीक आहे. सो दिस इज युअर मॅमल्स. सो वी आर डन. आता मॅमल्स पण आहेत ना ते हे आहेत वॉर्म ब्लडेड आहेत. तर आपल्या एंटायर या चॅप्टर मध्ये वॉर्म ब्लडेडचे दोनच आहेत. एक मॅमल एक एव. 4 चेंबर्ड हार्ट पण दोनच आहेत, एक मॅमल आणि एव. बाकी सगळे आहेत ना हे सगळे तुमचे कोल्ड ब्लडेड आहेत. ठीक आहे. आणि हार्टचं कॅरेक्टर आपण स्टडी केलं पायसिस पासून 2 चेंबर्ड हार्ट. ठीक आहे. त्यानंतर एम्फिबियन्स 3 चेंबर्ड हार्ट, रेप्टाइल्स 3.5, एव्स आणि मॅमल्स 4 चेंबर्ड हार्ट. असे कॅरेक्टर पाठ करून ठेवायचे. ठीक आहे. हेच तुम्हाला इथं दाखवलेलं आहे. समजतंय? हो हे सर. बघा आता पायसिस मध्ये बघा 2 चेंबर्ड हार्ट कसा आहे तर वर काय झालं? हे बघा लक्ष द्या. हे तुम्हाला सांगतो डायग्राम कशी आहे. हा 2 चेंबर्ड हार्ट पायसिस मध्ये आहे. कशी आहे तर एकच चेंबर वरच्या बाजूला तुम्हाला दोन दिसत आहेत पण ते दोन नाही आहेत. एक चेंबर आहे एका बाजूला आणि खाली एक चेंबर आहे. ठीक आहे. तो ब्लड येतोय आणि दुसरीकडे निघून जातोय बाहेर. ज्यावेळी हार्ट मधून ब्लड बाहेर पडतं ना ते कधीही ऑरिकल्स मध्ये बाहेर पडत नाही. आत येताना येतं फक्त ऑरिकल्स मध्ये आणि बाहेर पडताना व्हेंट्रिकल्स बाहेर पडतं. सो वन पार्ट इज ऑरिकल अँड द सेकंड पार्ट इज व्हेंट्रिकल. तर 2 चेंबर्ड हार्ट आहे आणि तो कम्प्लिटली ब्लू ब्लड दाखवला म्हणजे व्हेनस ब्लड सप्लाय दाखवलाय. इथं ऑक्सिजनेटेड ब्लड आत येतच नाही. जे काय येतं ना ते डिऑक्सिजनेटेड येतं. 3 चेंबर हार्ट कसा आहे तर तो एम्फिबियन्स मध्ये आहे. ठीक आहे. तर वर 2 चेंबर आहेत आणि खाली एकच चेंबर असतो तसा. ठीक आहे. सो दॅट इज 3 चेंबर्ड हार्ट अँड लास्ट वन इज 4 चेंबर्ड हार्ट. तिथं वर 2 चेंबर्स आहेत. ठीक आहे. अँड दोज 2 चेंबर्स आर कॉल्ड ॲज व्हॉट वी से ॲज ऑरिकल्स आणि खाली 2 आहेत ते व्हेंट्रिकल्स. जर व्यवस्थित बघितलात पहिल्या केसमध्ये एंटायरली ब्लू ब्लड आहे. दुसऱ्या केसमध्ये काय आहे तर पर्पल ब्लड बाहेर पडतोय. याचा अर्थ काय तर ब्लड मिक्स व्हायला लागलाय. ठीक आहे. आणि जो चौथा आहे जो तिसरा आहे 4 चेंबर्ड हार्ट आहे तिथं ब्लड मिक्स होत नाहीये. म्हणजे हा 4 चेंबर्ड हार्ट आहे ना एव्स आणि मॅमल्स मध्ये तर त्यामध्ये ब्लड सर्क्युलेशन हे कम्प्लीट आहे. इथपर्यंत या अगोदरपर्यंत कुठेही कम्प्लीट सर्क्युलेशन नव्हतं. इट इज फर्स्ट टाइम प्रेझेंट इन ओनली एव्स अँड मॅमल्स. हेन्स वी आर व्हेरी मच व्हॉट वी से ॲज इव्हॉल्ड. आपण इव्हॉल्ड आहोत एवढ्यासाठी म्हणतो आपण इव्हॉल्ड आहोत. आपल्या सगळे कॅरेक्टर्स आहेत ना एकदम परफेक्ट आहेत. जर माणसांमध्ये बॉडी टेम्परेचर कंट्रोल करता आलं नसतं आलं ठीक आहे तर मग आपण पण रिस्ट्रिक्टेड राहिलो असतो. आपण डेझर्ट मध्ये राहिलो नसतो किंवा आपण जिथं आईस पडतो तिथं गेलो नसतो राहायला कधीच. ठीक आहे. पण आता माणूस असा ॲनिमल आहे तो सगळीकडे प्रेझेंट आहे. 50 डिग्री टेम्परेचर असेल तरी स्वतः तिथं राहू शकतो तो आणि जिथं शून्याच्या खाली टेम्परेचर आहे तिथं पण तो राहू शकतो. तशामुळे तर एक कॅरेक्टर आहे दॅट इज कॉल्ड ॲज वॉर्म ब्लडेड ॲनिमल्स किंवा त्याला म्हणतात हिमिओथर्म्स. इफ दॅट कॅरेक्टर वॉज प्रेझेंट इन अस इज प्रेझेंट इन अस वी कॅन सर्व्हाइव्ह एनिवेअर वी वॉन्ट. कुठेही सर्व्हाइव्ह करू शकतो आपण. ठीक आहे. आणि हा तुमचा टेबल जे शिकवलं आतापर्यंत हाच टेबल तुम्हाला इथे लिहून दिलाय परत.
लक्षात राहील? हो सर. नक्की कोणाला काय डाऊट्स आहेत आता ह्या आता शेवटच्या 3 क्लासेस मध्ये? नाही ना? सगळे पॉइंट कळालेत नक्की? सगळे फायलम, सगळे सुपर क्लासेस समजलेत का? चेक करायचं समजलंय का? सो आय हॅव हो. प्रिपेअर्ड सम क्वेश्चन्स फॉर यू. ते क्वेश्चन्स घेऊ आपण आणि मग कन्क्लूड करू आपण आजचं सेशन. ठीक आहे. एकच मिनिट मी क्वेश्चन्स काढतो पहिल्यांदा. ठीक आहे. स्क्रीन दिसेल तुम्हाला. दिसली की सांगा मला. दिसते स्क्रीन सगळ्यांना? स्क्रीन दिसते का माझी? हो सर. ओके. सो क्वेश्चन असा आहे, एनिमल्स विथ 2 जर्म लेयर्स आर कॉल्ड एज डिप्लोब्लास्टिक. आणि जर 3 असतील तर? ट्रिप्लोब्लास्टिक. एखादं एक्झाम्पल देऊ शकता ट्रिप्लोब्लास्टिकचं? कुठले एक्झाम्पल जिथे 3 जर्म लेयर्स आहेत? आपल्यामध्ये किती जर्म लेयर्स असतात? 3. ठीक आहे. प्लॅटीहेल्मिनच्या पुढे सगळे ट्रिप्लोब्लास्टिक आहेत. प्लॅटीहेल्मिन, अश्चल्मिन्स, एनालिड्स, आर्थ्रोपॉड्स, मॉल्युस्का, इकिनोडर्माटा, हेमिकॉर्डेटा आणि सगळे कॉर्डेट्स. सगळे ट्रिप्लोब्लास्टिक आहेत. ठीक आहे. What are the 3 main types of body cavity used for animal classification? ह्याचा अर्थ काय की बॉडी कॅव्हिटी वरून ॲनिमलचे आपण 3 टाइप्स पाडले होते. कुठले टाइप आठवतात कोणाला? जर कॅव्हिटी प्रेझेंट असेल तर, नसेल तर? एक सांगू, बाकी सांगू शकता? असिलोमेट. दुसरे? ओसिडोसिलोमेट. हा, स्युडोसिलोमेट आणि सिलोमेट. बरोबर. बॉडी कॅव्हिटी नसेल तर असिलोमेट. आहे पण थोडीच आहे तर स्युडोसिलोमेट. आणि जर पूर्ण बॉडी कॅव्हिटी असेल तर सिलोमेट. What are the 3 categories described under body symmetry? बॉडी सिमेट्रीचे 3 प्रकार कुठले? सांगू शकता? असिमेट्रिकल. बरोबर. सिमेट्रिकल. सिमेट्रिकल वाले 2 असतात ना कुठले तरी? हो, रेडियल आणि रेडियल बायलेटरल. आणि बायलेटरल बायलेटरल. सिमेट्री. ठीक आहे. ह्यूमन्स कशात पडले मग याच्यात? बायलेटरल मध्ये. बायलेटरल पडले. स्टारफिश? रेडियल. रेडियल. ओके. नेक्स्ट. जाऊ ह्याचं हा, हे पण आपण करू शकतो. Which structure is cartilaginous rod present in chordates at least during early embryonic life? म्हणजे काय, कॉर्डेट मध्ये असं रॉड लाईक स्ट्रक्चर कुठलं प्रेझेंट आहे? तर त्याला म्हटलं जातं नोटोकॉर्ड. तर नोटोकॉर्ड प्रेझेंट आहे म्हणून तर कॉर्डेट आहे. ठीक आहे. सो आन्सर शुड बी नोटोकॉर्ड. ठीक आहे. त्यानंतर गिल स्लिट्स कॉर्डेट्स मध्ये कुठं प्रेझेंट असतात? आठवतंय गिल स्लिट्स? फिश मध्ये असतात ते गिल स्लिट्स. कुठं प्रेझेंट असतात? तर डोक्याच्या खाली मानेजवळ, टुवर्ड्स द नेक रिजन. ठीक आहे. आणि कुठं आहेत तर कडेला आहेत, ना समोर ना मागे, तर कडेला, लॅटरल साइड्सला आहेत. डिस्क्राइब द पोझिशन ऑफ नर्व्ह कॉर्ड इन फायलम कॉर्डेटा. पोझिशन विचारलाय नर्व्ह कॉर्डचा. ठीक आहे. ह्याचा अर्थ काय ते विचारताय, तो डॉर्सल आहे का वेंट्रल आहे? डॉर्सल म्हणजे पाठीची बाजू, वेंट्रल म्हणजे पोटाची बाजू. कुठल्या साईडला नर्व्ह कॉर्ड असतो आपला? पाठीला असतो का पोटापाशी असतो? पाठी. पाठीपाशी असतो, म्हणजे दॅट इज कॉल्ड ॲज अ डॉर्सल पोझिशन.
त्यानंतर वेर इज द हार्ट लोकेटेड इन फायलम कॉर्डेटा. परत सेम, हार्ट कुठं प्रेझेंट आहे, डॉर्सल का वेंट्रल साइडला? वेंट्रल साइड. वेंट्रल साइडला, पोटाच्या बाजूला असतो आपला हार्ट. ओके. व्हॉट आर द 3 सब फायला इन फायलम कॉर्डेट्स? आपण मागच्या लेक्चरला बघितले होते. युरोकॉर्डेटा, सेफॅलोकॉर्डेटा आणि वर्टिब्रेटा असे 3 सब फायला प्रेझेंट आहेत. युरो, सेफॅलो, वर्टिब्रेटा. हे जर ठीक आहे, बोगस आहे. हा, ह्याचं उत्तर देऊ शकता. इन सब फायलम युरोकॉर्डेटा द नोटोकॉर्ड इज प्रेझेंट. नक्की कुठं प्रेझेंट आहे नोटोकॉर्ड युरोकॉर्डेट्स मध्ये? आठवतोय काल तुम्हाला मागच्या लेक्चरला सांगितलेलं की लार्वीच्या टेल मध्ये प्रेझेंट आहे. तो तुमचा नोटोकॉर्ड युरोकॉर्डेटच्या संदर्भात. ह्याला अजून एक नाव होतं ट्युनिकेट्स. ट्युनिका आपण बघितलं होतं. किती विचारलाय क्वेश्चन पुढे. अल्टरनेट नेम फॉर युरोकॉर्डेट्स. द आन्सर इज ट्युनिकेट्स. ठीक आहे. आणि कुठले घ्यायचे आपण? याचा आन्सर करू शकता. वर्टिब्रेट्स मध्ये 2 डिव्हिजन आहेत. एकाला जॉज असतात, दुसऱ्याला नसतात. ज्याला जॉज आहे ते नॅथोस्टोमाटा. ज्यात जॉज नाहीत ते कुठले झाले मग? अनॅथोस्टोमाटा. ठीक आहे, फक्त त्याला ए लावायचा. अग्नॅथोस्टोमाटा नो जॉज, नॅथोस्टोमाटा जॉज प्रेझेंट. Can you answer this? What term describes animals whose body temperature changes according to the surrounding environment? Can you answer this? Warm blooded का cold blooded? क्वेश्चन काय समजून घ्या. काय सांगितले त्यांनी? बॉडी टेम्परेचर बाहेरच्या कंडिशन्स वर कंट्रोल होतो. म्हणजे बाहेर थंडी पडली, बॉडी टेम्परेचर ड्रॉप झाला. बाहेर गरम झालं, त्याच्या बॉडी टेम्परेचर इन्क्रीज झाला. असं कुठल्या अॅनिमल्स मध्ये असतं? कोल्ड ब्लडेड का वॉर्म ब्लडेड? वॉर्म ब्लडेड. कोल्ड ब्लडेड. दीज आर कॉल्ड एज पॉइकिलोथर्म्स. तर कोल्ड ब्लडेड दिले तरी चालतं, काही प्रॉब्लेम नाही. हा, इन सुपर क्लास स्पाइसेस, फिश बद्दल विचारतोय. द डॅश फिन ऍक्ट्स एज स्टेअरिंग व्हील ड्युरिंग लोकोमोशन. आपण काय वाचलं होतं? फिन्स आहेत ना, ती 3-4 टाईपचे आहेत. सगळ्यात मागा आहे तो कॉडल फिन किंवा टेल फिन. ठीक आहे. वर असतो तो डॉर्सल, खाली असतो तो पेल्विक, एनस जवळ असतो तो एनल फिन, पुढचा आहे तो पेक्टोरल फिन. असे वेगवेगळे फिन्स आहेत. त्याला डायरेक्शन देणारा फिन कुठला आहे? तर शेवटचा कॉडल फिन. So you have to remember the term caudal fin or tail fin, which will act as steering wheel for locomotion. ज्यावेळी मूवमेंट होते त्याला डायरेक्शन द्यायचं काम त्या फिनचं आहे. हा, आता हे सांगू शकता मला, व्हॉट काइंड ऑफ हार्ट इज प्रेझेंट इन पायसेस? 2, 3, 3.5 का 4 चेंबर्ड हार्ट पायसेस मध्ये? 2 चेंबर्ड हार्ट. ठीक आहे, सेम क्वेश्चन आहे. जो फिश मध्ये एक्झोस्केलेटन आहे तो कशाने बनलाय? तर स्केल्सनी बनलाय. सो यू हॅव टू रिमेंबर स्केल्स. हे पण कॅरेक्टर तुम्हाला सांगितलं होतं मी. जो टेल प्रेझेंट आहे कॉर्डेट्स मध्ये तो एनसच्या नंतर आहे. हे थोडक्यात काय? पोस्ट एनल. पोस्ट म्हणजे नंतर. अगोदर असता तर प्री एनल झाला असता, पण दिस इज पोस्ट एनल. ह्याचं उत्तर देऊ शकता? हु प्रपोज्ड 5 किंगडम क्लासिफिकेशन? हे झालंय आपलं अगोदर, या चॅप्टर मध्ये नव्हतं. हे आपण घेतलं होतं बायोलॉजिकल क्लासिफिकेशन मध्ये. हु प्रपोज्ड 5 किंगडम क्लासिफिकेशन? आठवतात का 5 किंगडम्स कुठले आहेत? मोनेरा, प्रोटिस्टा.
हा, फंजाय, ॲनिमेलिया, प्लॅन्टी. पण कोणी सांगितलं हे? सायंटिस्टचं नाव आठवतंय? R.H. विटकर. बरोबर, R.H. विटेकर. आलं बघा नाव त्याचं, R.H. विटेकरचं. 5 किंगडम्स कुठले? मोनेरा, प्रोटिस्टा, बरोबर. ॲनिमेलिया, प्लॅन्टी, ॲनिमेलिया, प्लॅन्टी 4 झाले, पण एक राहिला ना अजून एक. फंजाय. बरोबर, फंजाय. सो हे बहुतेक आपण मागे चाललोय. मागच्या त्याच्या चॅप्टरमध्ये गेलो आपण परत. हे सांगू शकता 7 कंपल्सरी कॅटेगरीज कुठल्या आहेत हायरार्कीमध्ये टॅक्सॉनॉमीच्या? हिंट देऊ? किंगडम पासून चालू करायचं, स्पेसिस पर्यंत न्यायचं सिक्वेन्स मध्ये. कोणाला पार्ट आहे का सिक्वेन्स? किंगडम पासून कसं यायचं स्पेसिस पर्यंत? नाही? सांगतो बघ. पहिला सगळ्यात वर किंगडम असतो, ठीक आहे. किंगडमच्या खाली असतो डिव्हिजन किंवा फायलम. आता आपण बघितलं ना ॲनिमल किंगडम. ॲनिमल किंगडम होता, त्या खाली त्याचे फायला होते, ठीक आहे. तसंच पहिला किंगडम, मग डिव्हिजन किंवा फायलम. फायलम झूलॉजी मध्ये असतं आणि डिव्हिजन्स आहेत ना हे प्लांट्स मध्ये असतात. त्यानंतर तो क्लास, त्यानंतर येतात ऑर्डर, ऑर्डर नंतर येते फॅमिली, मग जीनस आणि शेवटी स्पेसिस. असे 7 आहेत आणि हा त्याचा सिक्वेन्स आहे, ठीक आहे. तर सिक्वेन्सवर क्वेश्चन पडतो एक्झाम मध्ये. Can you answer this question? Which body plan is characterized by minimal differentiation of division of labor? ठीक आहे, म्हणजे काय की सगळे सेल सगळेच काम करतात, असा कुठला बॉडी प्लॅन आहे? बॉडी प्लॅन आठवतात का तुम्हाला? सांगा मला. बॉडी प्लॅनचे नाव आठवतात का? कुठले कुठले? 3 होते, तुम्हाला 2 तरी लक्षात राहिले पाहिजेत. एक सांगू? एक होता ट्यूब विथ ट्यूब. दुसरे ब्लाइंड सॅक. ब्लाइंड सॅक होता. आणि जो पहिला आहे ना त्याला म्हणलं जातं सेल्युलर बॉडी प्लॅन किंवा सेल ॲग्रिगेट म्हणलं जातं, ठीक आहे. पॉरीफेरामध्ये सेल ॲग्रिगेट आहे. त्यानंतर येतं तुमचं ब्लाइंड सॅक, ज्यामध्ये एक ओपनिंग आहे. आणि मग येतं ट्यूब विदिन ट्यूब, जिथं 2 ओपनिंग्स आहे, ठीक आहे. तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे सेल ॲग्रिगेट बॉडी प्लॅन. In tube within tube plan, where are the mouth and anus located? So they are located at 2 different ends. पहिला वर माउथ असेल, मग खाली एनस असेल. असे 2 वेगळ्या एंड्स वर असे 2 वेगळे ओपनिंग्स असतात. तर सेपरेट ओपनिंग्स आहेत, हेच विचारलं त्यांनी फक्त इथं. हे झालेला आहे क्वेश्चन. आन्सर दिस अँड वी विल एंड द सेशन. सांगा याचा आन्सर काय आहे? विच फायलम इज आयडेंटिफाईड ॲज कनेक्टिंग लिंक बिटवीन नॉन कॉर्डेट्स अँड कॉर्डेट्स? नाही नाही नाही, त्यांनी काय सांगितलंय की एक फायलम आहे जो नॉन कॉर्डेटचे पण कॅरेक्टर देतो आणि कॉर्डेटचे पण कॅरेक्टर देतो, असला कुठला आहे? कोणाला आठवते? हेमिकॉर्डेटा. इकिनोडम्स आठवतात तुम्हाला? इकिनोडर्माटा. तो झाल्यानंतर आपण बोललो तो हेमिकॉर्डेटा बद्दल, ठीक आहे. सो हेमिकॉर्डेटा इज द लास्ट फायलम इन नॉन कॉर्डेट्स. हा कनेक्ट करतो नॉन कॉर्डेट्सला आणि कॉर्डेट्सला. तर आन्सर शुड बी हेमिकॉर्डेटा. समजलं? हो सर. ओके. आता तुम्ही ह्या चॅप्टरचा अभ्यास करावा, ठीक आहे. सो डाऊट असतील तर परत सांगतो, आज मी डाऊट नोट करून ठेवा, ठीक आहे. आपल्याला ज्या वेळेला वेळ तर त्यावेळी आपण ते डिस्कस करू, ठीक आहे. ओके सर. ओके, सेशन क्लोज करायचा आता. हो सर. ओके, सो बाय सर. गुड नाईट, बाय. बाय सर.